तुर्तास धन्यवाद दिलेल्या माहितीसाठी। विधान परिषदेच्या 10 जागांसाठी होणारी निवडणूक चर्चेचा विषय ठरतीये। महाविकास आघाडीच्या खात्यात केवळ 1 जागा पडणार असून या जागेवर नेमकी कोणाला संधी मिळणार याची उत्सुकता आहे। एकीकडे काँग्रेसने उद्धव ठाकरेंनी निवडणूक लढवली तरच आम्ही पाठिंबा देणार असल्याचं जाहीर केलंय, तर त्याच वेळी शरद पवारांची राष्ट्रवादीही उद्धव ठाकरेंसाठीच आग्रही असल्याचं दिसून आलंय। उद्धव ठाकरेंनी निवडणूक लढावी अशी पक्षाची आग्रही विनंती असल्याचं सुप्रिया सुळेंनी म्हटलंय। त्यामुळे ठाकरे गट नेमका काय निर्णय घेणार हे पाहणं महत्त्वाचं आहे। काँग्रेस पक्षाने जी घेतलेली जी भूमिका होती ही भूमिका आपल्या सर्वांच्या समोर आहे की राज्यसभेच्या निवडणुकीच्या आधीपासून आम्ही सांगत आलो राज्यसभेची निवडणूक संपन्न झाली आहे, त्यावेळेस काँग्रेस लढू शकले नाही ही वस्तुस्थिती आहे। मात्र उद्धवजी जे आहेत हा महाविकास आघाडीचा चेहरा आहे आणि ते विधान परिषदेमध्ये जर जात असतील तर निश्चित आनंद होईल हे यापूर्वीच सांगितलेलं आहे। उमेदवारीच्या संदर्भात चर्चा आजच्या बैठकीमध्ये होणं हे काही अपेक्षित नव्हतं। एक संवाद आणि एकंदरीत कोणत्या पद्धतीनं महाविकास आघाडीने पुढे गेलं पाहिजे या संदर्भातला संवाद अत्यंत महत्त्वपूर्ण होता। दरम्यान उद्धव ठाकरेंच्या विधान परिषदेच्या उमेदवारीवर खासदार संजय राऊतांनी काय म्हटलंय तेही पाहूया। माननीय उद्धव ठाकरे यांनी काय स्वतःची उमेदवारी जाहीर केलेली नाही। उद्धव ठाकरे यांनी जाहीर केलं का मी उमेदवार आहे, मला पाठिंबा द्या। काल काँग्रेसचे अध्यक्ष हर्षवर्धन सपकाळजी मातोश्रीवर आले, त्यांनी उद्धवजींशी सविस्तर चर्चा केली। फक्त विधान परिषद या एका मुद्द्यावर चर्चा केली नाही, तर भविष्यातल्या अनेक घडामोडी, येणाऱ्या लोकसभा असतील किंवा अन्य काही निवडणुका असतील, एकत्र काही संघटनात्मक कामं या संदर्भात चर्चा झाली। आणि त्यांचा आग्रह होता की राज्यसभेला शरद पवार यांच्यासारखा एक महत्त्वाचा नेता आपण सगळ्यांनी पाठवला। विधान परिषदेच्या एका जागेसाठी उद्धव ठाकरे साहेबांनी जावं। लोकसभा